गेले 10-12 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडचे येणार नाही, पण जी 42 गाव असतील किंवा जे ऊस घालणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमा आहेत त्यांना आपण सभासदत्व दिलं पाहिजे. आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने. वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा, अध्यक्षांचं प्राथमिक म्हणले कोर्टामध्ये. कुठल्या कोर्टात आहे ते तरी दाखव ना. आता तुम्हाला त्याची कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे आहेत. साखर आयुक्तांनी यांना ते इकडे पत्र पाठवलं. आता माऊली ढोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी ऊस तोडला नाही तुमचा? 5 वर्ष झाली. रडावलं अक्षरशः या माणसाला. ऊस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेचा आहे, आंदोलन करतो, हे करतो ते करतो. ही कुठली पद्धत? आणि आमचं त्यांना म्हणणं आहे जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू. जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातले शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासदत्व मिळण्याचा ठराव पाठच्या सारखाच पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू. सभासदत्व काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला साखर आयुक्ताकडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो. हे देखील मला या निमित्ताने सांगायचं आहे.